विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी इंग्रजीचा प्रकरण क्रमांक 4 बिग डेटा बिग इनसाइट हा भाग पहिला बघितलेला आहे. यामध्ये आपण पाहिलेलं आहे की व्हॉट इज अ बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय, त्याचबरोबर द युजेस ऑफ बिग डेटा, त्याच्यामध्ये लोकेशन ट्रॅकिंग आपण पाहिलेलं आहे. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न हेही बघितलेलं आहे. त्याचबरोबर हेल्थ केअर इंडस्ट्री म्हणजे आरोग्याच्या उद्योगामध्ये लोकांना या बिग डेटाचा काय फायदा होतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी उर्वरित जे काही 4 मुद्दे राहिलेले आहेत या लेखामधले, हे चारही मुद्दे लाईन टू लाईन सविस्तरपणे पाहूयात. टेक्स्टबुकचा पेज क्रमांक 38 आहे, त्यावरती पॉईंट क्रमांक 4 आहे, जो बिग डेटाचा यूज जो काही आहे बँकिंगमध्ये कसा होतो, फायनान्स सेक्टरमध्ये कसा होतो आणि ट्रेडिंग सेक्टरमध्ये कसा होतो हे आपण बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वत्र बघत असतो की विथ द बिग डेटा ॲनालिटिक द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. जी माहिती जी काही दिवसेंदिवस आपल्याला मिळत असते बिग डेटामुळे किंवा माहितीच्या आंतरजालामुळे, ऑनलाईनच्या सगळ्या विविध अशा प्रकारच्या फॅसिलिटीजमुळे लोकांना आपली इन्व्हेस्टमेंट कशी करायची, गुंतवणूक कशी करायची याची संपूर्ण ॲनालिटिकल माहिती आणि लोक त्या माहितीचा अभ्यास करत असतात, जेणेकरून आपली गुंतवणूक वाया जाऊ नये. न्यू इन्साइट हॅव एनेबल्ड द बँक अँड द फायनान्स कंपनीज टू कम द सुटेबल प्लान्स. आणि या ठिकाणी आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला, बऱ्याचशा बँका असतील, फायनान्स कंपन्या असतील, अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे प्लान आणतात आणि लोकांच्या समोर ठेवत असतात. बिग डेटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दिस एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. आणि बिग डेटा माहितीचा अंतर्जाल जे काही आहे, प्रचंड प्रमाणात असलेली ऑनलाईनची माहिती आहे, लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांचा आणि बँकांचा सुद्धा तुलनात्मक अभ्यास करता येतो आणि आपली योग्य अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करता येते. Banking and finance sector is using big data to predict and prevent cybercrime, card fraud detection, archival of audit trails, etc. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बिग डेटा मार्फत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षिततेची हमी मिळते. जसे की जे काही प्रिव्हेंट सायबर क्राईम, सायबर गुन्हे जे काही होतात किंवा होऊ शकतात असे जे काही अंदाज वर्णन केला जात असतो, किंवा प्रिव्हेंट म्हणजे त्याच्यापासून बचाव होणे, या सगळ्या गोष्टी सायबर क्राईमपासून आपण दूर राहावं, ही गोष्टसुद्धा आपल्याला ऑनलाईन सातत्याने मिळत असते. कुठल्या प्रकारे आपल्या ATM कार्ड्स असतील त्याचा फ्रॉड होऊ नये, या फ्रॉडपासून ATM कार्ड, डेबिट कार्ड असतील किंवा क्रेडिट कार्ड असतील, त्याचबरोबर आर्चियल ऑडिट ट्रेल्स, कुठल्याही प्रकारच्या ऑडिट ट्रेलपासून आपल्याला धोका होऊ नये, या गोष्टीची माहिती आपल्याला सातत्याने मिळत असते. By analyzing the past data of their customers and the data previous brute force attack, bank can predict the future attempt. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कंपन्या काय करतायत किंवा बँकिंग काय करतायत, एखादा जो ग्राहक आहे त्या ग्राहकाने आधी काय खरेदी केलेली होती, त्याचे लाईक्स काय आहेत, त्याची आवडनिवड काय आहे, या सगळ्या गोष्टीचा ते बँक अभ्यास करते आणि अभ्यास करून तुम्हाला नवनवीन अशा प्रकारच्या फॅसिलिटीज देऊ करते, जेणेकरून तुम्ही ती फॅसिलिटीज घ्यावी. बिग डेटा नॉट ओनली हेल्प इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम बट इट ऑल्सो हेल्प इन हँडलिंग द इश्यू रिलेटेड द मिस ट्रान्झॅक्शन अँड फेल्युअर इन नेट बँकिंग. मित्रांनो, सध्या आपण नेट बँकिंग वापर करत असतो आणि ह्या नेट बँकिंगमुळे बऱ्याचशा वेळेला फ्रॉड होऊ शकतात किंवा आपल्यासोबत सायबर क्राईम होऊ शकतो किंवा आपला डाटा कोणीतरी चुकीची माहिती सांगून आपल्याला मिस ट्रान्झॅक्शन आपल्यासोबत करू शकते. म्हणून ही माहितीसुद्धा आपल्याला सातत्याने ऑनलाईनवरती मिळत असते. बँकासुद्धा आपल्याला आपल्या मोबाईलवरती सातत्याने सांगत असतात की आमच्या बँकेतून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा माहिती मिळविण्यासाठीचा फोन येत नाही किंवा तुमच्या ATMचं जे नंबर आहेत ते आम्ही विचारत नाहीत. इट कॅन बी प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर सो दॅट बँक कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंगली. आणि याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका आपल्याला उद्भवू नये
यासाठी बँकेचे व्यवहार सुरळीत मॅनेज व्हावेत यासाठी आपल्याला ऑनलाईन माहिती मिळत असते आणि बँका आपल्याला फसू देत नाहीत. द सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन, ज्याला SEC असं म्हटलं जातं, इज यूजिंग बिग डेटा टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियन ॲक्टिव्हिटीज. जे SEC सेक्टर आहे या क्षेत्रामध्ये काम करणार आहे, सिक्युरिटीच्या क्षेत्रामध्ये, सुरक्षिततेच्या क्षेत्रामध्ये, बिग डेटाच्या संदर्भामध्ये ते मॉनिटर करत असतं सातत्याने. काही फायनान्शियल मार्केट असतील आणि त्या फायनान्शियल मार्केटमध्ये इलिगल ट्रेड्स काही होऊ नयेत, बेकायदेशीर व्यवहार काही होऊ नयेत किंवा सस्पिशियस ॲक्टिव्हिटी काही होऊ नयेत, म्हणजे ज्यावरती काही संशय घेता येईल अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होऊ नयेत, हे सातत्याने सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन पाहत असतं. द SEC इज यूजिंग नेटवर्क ॲनालिटिक अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड अँड फायनान्शियल मार्केट. कुठल्याही प्रकारच्या फायनान्समध्ये, वित्तीय क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे फ्रॉड होऊ नयेत यासाठी SEC सातत्याने अग्रेसर असते. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, ज्याला HFT असं म्हटलं जातं, इज अ एरिया व्हेअर द बिग डेटा फाइंड अ लॉट ऑफ यूज टुडे. या हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये माहितीचा स्रोत वापरला जातो आजच्या काळात. हेअर बिग डेटा अल्गोरिथम्स आर यूज्ड टू मेक ट्रेडिंग डिसिजन. आणि या ठिकाणी जर विद्यार्थी मित्रांनो गणना करण्यासाठी, अल्गोरिथम्स मीन्स गणना करणे, अल्गोरिदम म्हणजे गणना करणे, मोजणी करण्याच्या बाबतीमध्ये, कारण ताबडतोब कॅल्क्युलेशन व्हावं यासाठी, फास्ट कॅल्क्युलेशन व्हावं यासाठी वापरल्या जातं. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाव टेक प्लेस व्हाया डेटा अल्गोरिथम्स दॅट इन्क्रीजिंगली टेक इन टू account signals from the social media network and news website to make buy and sell decision in split second. आणि आजच्या ह्या फास्ट कॅल्क्युलेशनमुळे तुम्हाला माहिती सोशल मीडियावरती मिळू शकते किंवा न्यूजच्या मार्फत मिळू शकते आणि तुम्ही काय घ्यावं, काय तयार करावं, काय विकावं, काय खरेदी करावी याबाबतचा निर्णय तुम्हाला विदिन सेकंड घेता येतो. आणि हा सगळा जो काही बेनिफिट आपल्याला मिळत आहे तो आहे या ऑनलाईनच्या माहितीमुळे, बिग डेटामुळे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं एक सेक्टर आहे या ऑनलाईनचा फायदा आपल्याला कुठे होतो? स्पोर्ट्समध्ये सुद्धा होतो, ज्याला आपल्या पॉईंट क्रमांक 5 आहे. खेळाच्या बाबतीमध्ये सुद्धा होतो. व्हेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोईंग सो मेनी म्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ द स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. बघा, तुम्ही जेव्हा एखादी क्रिकेटची मॅच पाहता त्यावेळेला एखादा प्लेअर खेळत असेल तर त्याची आधी त्याने कसा खेळला होता, कॉम्बिनेशन ऑफ द स्टॅटिस्टिकल ॲनालिटिक, तो आधी कसा खेळला होता आणि आज कसा खेळतोय, ही सगळी माहिती ॲट ए टाईम आपल्याला क्रिकेट तो खेळत असताना आपल्याला टीव्हीच्या स्क्रीनवर दिसते, मोबाईलच्या स्क्रीनवर दिसते. अ गिगॅन्टिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फ्रॉम रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, ट्रेनिंग सेक्शन अँड वर्कआउट. खरं म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये या डेटाची क्रिएशन होत असतं. जेव्हा मॅचेस होत असतात किंवा एखादी ट्रेनिंग होत असते किंवा प्रत्यक्ष काम केलं जात असतं त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीचं डेटा कलेक्शन केलं जात असतं. द डेटा इनेबल अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हीज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज द अदर प्लेअर वर्ल्ड वाईड. आणि ह्या सगळी जी माहिती कलेक्ट केल्या जात असते, एखादा प्लेअर कसा सराव करतो, ही माहिती नवतरुण एखाद्या प्लेअरला सुद्धा त्याची माहिती संपूर्ण जगभर मिळू शकते. तो ऑनलाईन नवतरुण खेळाडू पाहू शकतो की मी सुद्धा परफॉर्मन्स माझा कसा व्यवस्थित करायला पाहिजे. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज द टीम परफॉर्मन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही वैयक्तिक तर प्लेअरला फायदा होतोच, त्याचबरोबर आपल्या टीमचाही परफॉर्मन्स कसा वाढवता येईल हे सुद्धा आपल्याला याचा बेनिफिट ऑनलाईनच्या माहितीचा मिळतो. द सेन्सर इम्बिब्ड in the sports equipment help us to understand our game from the close quarters. आणि या ठिकाणी स्पोर्ट्सच्या इक्विपमेंट काही यंत्र अशी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहेत की जवळ एखाद्या प्लेअरच्या जवळ क्लोज क्वार्टर ज्याला म्हटलेलं, अतिशय जवळ एखादा सेन्सर ठेवून तो काय ॲक्टिव्हिटीज करतो, कसं खेळतो, सगळी माहिती इतर लोकांपर्यंत, खेळाडूपर्यंत पोहोचू शकते. द सेन्सर हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन, द वेदर, the individual performance. Video analytic help us to see each and every performance minutely. आता बघा या ठिकाणी ते जे सेन्सर आहे ते सेन्सर आपल्याला
त्या ठिकाणी क्रिकेटचं असेल उदाहरणार्थ, तर तिथलं फील्ड कसं आहे, तिथलं हवामान कसं राहणार आहे, तिथला खेळणारा वैयक्तिक प्रत्येक खेळाडू जो आहे त्याचा परफॉर्मन्स कसा असेल, याविषयीची माहिती आपल्याला ॲनालिटिकल देते. त्याचबरोबर ते जे तयार केलेले व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओच्या संदर्भात पुढील भविष्यामध्ये त्याची ॲनालिटिकल इन्फॉर्मेशनची हेल्प आपल्याला भविष्याच्या परफॉर्मन्ससाठी सुद्धा क्षणोक्षणी, मिनिटली म्हणजे क्षणोक्षणी बारकाईने सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला होऊ शकतो. फ्रेंड्स, लेट्स सी द अनदर यूज ऑफ बिग डेटा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा यूज जो काही आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा यूज अशा प्रकारचा आहे की ॲडव्हर्टायझिंग फील्ड. ॲडव्हर्टायझिंग जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये, ज्याला 66वी कला असं म्हटलं जातं, 65वी कला असं म्हटलं जातं. ॲडव्हर्टायझिंग आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. आणि मित्रांनो, ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठा एक सेक्टर अशा प्रकारचं आहे की तिथं बिग डेटा वापरला जात असतो. कारण कोणत्याही गोष्टीची जाहिरात केली, ती आपल्या मनावरती ठसवली, तरच आपण ती वस्तू विकत घेतो. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाईन जायंट, ऑल कीप द ट्रॅक द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. बघा, त्या ठिकाणी आपण फेसबुक बघूयात, गुगल बघूयात, ट्विटर बघूयात, व्हॉट्सॲप बघूयात, किंवा यूट्यूब असो, किंवा जिओ मीटिंग असो, दूरदर्शन असो, टेलिग्राम असो, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपल्याला जाहिराती दिसतात. कारण व्यक्तीचं बिहेवियर आणि त्या बिहेवियरसोबतच त्याचं ट्रान्झॅक्शन कसं आहे हे याच्यावरनं अभ्यासलेलं जातं आणि त्या संदर्भात जाहिरात केल्या जात असते. These internet giants provide a great deal of data about people to use advertisers so that they can run targeted companies. आणि मित्रांनो, ह्या जाहिराती ज्या काही ह्या इंटरनेटवरती दिल्या जातात, जेणेकरून लोकांचं मन अट्रॅक्ट केलं जातं आणि जेणेकरून लोकांचं मन आकर्षित जर केलं विविध प्रलोभने देऊन, तर लोक ह्या विशिष्ट कंपनीकडेच वळतील आणि हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. टेक फेसबुक for example. Here you can target people based on buying internet, then website visit, interest, job role, demographic and WhatsApp. साधं एक्झाम्पल आपण एकाच सोशल मीडियाचं घेऊयात, फेसबुकचं. फेसबुकवरती गेल्याच्या नंतर आपण जर पाहतो, लोक वेबसाईट व्हिजिट कशा प्रमाणात देतात, त्यांचा इंटरेस्ट काय, मूड काय आहे हे आपण पाहू शकतो. ते काय करतात, जॉब रोल थोडक्यात ते सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो. लोकसंख्येविषयी, ज्याला डेमोग्राफिक म्हटलेलं आहे, लोकसंख्येविषयी सुद्धा माहिती आपल्याला मिळते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आणखी काय माहिती पाहिजे, ही सगळ्या गोष्टी माहिती आपल्याला मिळत असते. ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम युजिंग बिग डेटा अनालिटिक टेक्निक. आणि फेसबुकचं जे काही आहे मोजमाप, जे काही आहे, ज्याला आपण अल्गोरिदम असं म्हटलेलं आहे, त्या बिग डेटाच्या ॲनालिटिक टेक्निक, त्याचं विश्लेषणात्मक तंत्र आपल्याला फेसबुकद्वारे किंवा इतर कुठल्याही प्रकारचे सोशल मीडियाच्या द्वारे आपल्याला वापरता येतं, यूज करता येतं. द सेम गोज फॉर गुगल. व्हेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक यू विल गेट डिफरंट रिझल्ट, अँड व्हेन यू क्रिएट अ campaign for lead, then you will get different result. All this is made possible by using data. बिग डेटा यूज केल्यामुळे मित्रांनो, ऑनलाईनवरती गेल्यामुळे, गुगलवरती जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर गुगलवरती वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक यू विल गेट डिफरंट रिझल्ट. तुम्ही जर काही लोकांना जर क्लिक करून गुगलवरती पाहिलं तर वेगळा रिझल्ट मिळेल. अँड व्हेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट. आणि तुम्ही तर त्यांच्या जवळ जाऊन आणखी त्यांचं जर एक अशी मोहीम लावली की जेणेकरून आपण त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा अभ्यास करूयात, तुम्हाला वेगळी माहिती मिळेल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आपल्याला जाहिरातीद्वारे सुद्धा मिळते आणि म्हणून जाहिरातीचा वापरसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो. पुढचं क्षेत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, एंटरटेनमेंट अँड मीडिया. आता हे जे क्षेत्र जर पाहिलं, सिनेमाच्या संदर्भात असेल, मनोरंजनाच्या संदर्भात असेल आणि प्रसार माध्यमाच्या बाबतीमध्ये असेल. In the field of entertainment and media, big data focus on targeting people with the right content at the right time. In the field of entertainment and media,
जर आपण मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर बिग डेटा फोकस ऑन टार्गेटिंग पीपल. काही लोकांवरती एवढं टार्गेट केलं जात असतं. द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम, योग्य वेळेला आणि योग्य वेळ साधूनच त्यांच्यावरती फोकस केला जात असतो, जेणेकरून लोक इकडे अट्रॅक्ट होतील. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन. हेच आपल्या स्वतःचा अभ्यास करायचा असेल तर बघा, आपण आधी कोणतं कशा प्रकारचं आपलं ओपिनियन होतं हे जर ऑनलाईनमध्ये पाहिलं, एखादा हिरोईन आपल्याला पूर्वीच्या काळी वेगळे आवडत होते आणि आज जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालाच वेगळ्या पद्धतीने रिकमेंडेशन म्हणजे आपली आवड निवड जी काही आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. बघा, दिस टेक्निक इज पॉप्युलरली युज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. आता बघा, याच्यातून हा एक बिझनेस आहे मित्रांनो. याला रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न जी काही आहे, ही टेक्निक तुमच्या आवडीनिवडीची टेक्निक, प्रसिद्धीची टेक्निक नेटफ्लिक्सवाले वापरतात किंवा ज्याला आपण यूट्यूब असं म्हणत असतो, यूट्यूबसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापरू शकते. आणि हे जे काही फील्ड आहे, हे फील्ड केवळ आणि केवळ कोणत्या गोष्टीसाठी केलं जात असतं, त्याला आपण रेव्हेन्यू असं म्हणतो, म्हणजे उत्पन्नासाठी केल्या जात असतं मोठ्या प्रमाणामध्ये. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू द सेगमेंट देअर व्ह्युअर्स डेटाबेस अँड शोन डिफरंट ॲडव्हर्टायझिंग अँड शोज अकॉर्डिंगली. साधं एखाद्या टी व्हीवर तुम्ही एखादी सिरियल पाहत असाल तर त्या दरम्यान छोटे छोटे सेगमेंट केल्या जातात. त्या सिरियलचे 15-15 मिनटाचा सेगमेंट केला जातो, भाग केला जातो आणि नंतर 5 मिनटं जाहिराती असतात. हे कशासाठी असतं? हे आपल्याला आकर्षित करण्यासाठी असतं. दिस विल अलाउ बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स अँड विल प्रोड्यूस अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्सेस. आणि कशासाठी केलं जात असतं? मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळावं जाहिरातीमधून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकांना आकर्षित कशा पद्धतीने करता येईल ते. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे म्हणजे वापर जो जास्त प्रमाणामध्ये बिग डेटाचा होतो तो आपल्या बाबतीमध्ये आहे. एज्युकेशन इंडस्ट्री. बघा, त्याला नाव दिलेलं आहे शैक्षणिक उद्योग. याला उद्योग असं नाव दिलेलं आहे बघा मित्रांनो, शैक्षणिक उद्योग. आता इथे सध्या मी टीचिंग करत आहे, ते सुद्धा बिग डेटामार्फतच तुमच्या जवळ येत आहे. मग ते व्हॉट्सॲप असो, यूट्यूब असो किंवा टेलिग्राम असो किंवा गुगल क्लासरूम असो, यामार्फत बिग डेटा हॅज अनडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. आणि अमर्यादित प्रमाणामध्ये, भरपूर प्रमाणामध्ये, अनडेटेड म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये याचा वापर होत असतो बिग डेटाचा. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लीप अँड द बाउंड. आणि हे खरं म्हणजे लीप अँड बाउंड म्हणजे अमर्यादित प्रमाणे याचा कायापालट करून टाकलेल्या शिक्षण क्षेत्राचा या बिग डेटाने. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, देअर स्टडी पॅटर्न. वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज कोरोनामुळे, या महामारीच्या गोष्टीमुळे आपण ऑनलाईन शिक्षण घेतो आहोत. शाळा कॉलेजेस भरत नाही त्याच्यामुळे. आणि म्हणून तुमची आवड निवड काय आहे? तुम्ही कितीजण गुगल क्लासरूममध्ये आहात? कितीजण व्हॉट्सॲपवरती पाठवलेला व्हिडिओ तुम्ही पाहत आहात? देअर स्टडी पॅटर्न, तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, पद्धत काय आहे? वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज, आणि तुम्हाला जसा अभ्यासक्रम पाहिजे आहे तसा आम्ही तयार करत असतो. डायनॅमिक लर्निंग, आणि चांगल्या प्रकारचं लर्निंग तुमच्या गरजेनुसार, द नीड, आम्ही कशा पद्धतीने टीचिंग करायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला, इंडिव्हिज्युअल स्टुडंट ज्याला म्हटलं, प्रत्येक विद्यार्थ्याला समजायला पाहिजे अशा पद्धतीने सोप्या भाषेत आम्ही व्हिडिओ तयार करायला पाहिजेत आमच्या लेक्चरचे आणि तुमच्यापर्यंत पाठवायला पाहिजे. हे बिग डेटामार्फत यशस्वी होत असतं विद्यार्थी मित्रांनो, होत आहे. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रेहेन्शन लेवल इज डिफरंट. आता बघा, तुमच्यापैकी बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्या बऱ्याचशा विद्यार्थ्याची समजून घेण्याची क्षमता ही वेगवेगळी आहे. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन कॅटरिंग अँड द डिफरंट रिक्वायरमेंट ऑफ द स्टुडंट्स. आणि म्हणून जो काही सिलेबस आहे तुम्हाला समजावा या पद्धतीने डिझाईन केलेला आहे. बिग डेटा मेक इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशलिटीज. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट. विद्यार्थी मित्रांनो, या माहितीच्या आंतरजालामुळे, इंटरनेटमुळे
हे आम्हाला सोयीचं होतं, कन्व्हिनियंट होतं, की तुमच्या जे काही चॉईस काय आहेत, तुमच्या अडचणी काय आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस तुम्हाला कशा पद्धतीने आम्ही पुरवायला पाहिजेत, वैशिष्ट्य काय असायला पाहिजे आमच्या शिकवणीमध्ये, ही सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पाठवतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा रिझल्टसुद्धा आम्हाला पाहायला मिळतो आहे. जसं गुगल क्लासरूमचा आपण जर विचार केला तर फ्रॉम द रिझल्ट वी कॅन गॉज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. तुमची जी काही प्रगती आहे ती गुगल क्लासरूम मार्फत आम्हाला पाहता येते. अंडरस्टँड द स्ट्रेंथ अँड विकनेस. तुमचं एक अभ्यासाची कुवत कशी आहे किंवा कमजोरी कशी आहे, ही सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. ज्याला ऑनलाईन लेक्चर्स आहेत, झूम लेक्चर्स आहेत, जिओ मीटिंग आहे, दूरदर्शनवर काही टॉपिक सध्या चालू आहेत, टेलिग्रामवरती आहेत, व्हॉट्सॲपवरती आहेत, गुगल क्लासरूमवरती आहेत, यूट्यूबवरती आहेत. दिस विल ऑल्सो हेल्प द गायडिंग द स्टुडंट्स रिगार्डिंग द बेस्ट करिअर फॉर बेस्ड हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. मानसिक क्षमतेनुसार आणि त्याच्या कुवतीनुसार फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हे धडे तयार करतो आणि या इंटरनेटमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. अँड इन डेप्थ स्टडी ऑल ऑफ धिस वूड डेफिनेटली गिव्ह यू न्यू इन्साईट into the education industry and help improve the operational effectiveness and working educational institutions. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला सगळं काही मिळायला पाहिजे या हेतूने ही माहिती अफाट प्रमाणामध्ये मिळावं. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती तुमची मोठ्या प्रमाणात व्हावी आणि परिणामकारक शिकवण आमची व्हावी. संस्थाही फार मोठ्या प्रमाणात भरभराटीत याव्यात. हे सगळे जण मिळून इथं काम करत आहेत. दिस वूड इन जनरल एन्हान्स प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. आणि विद्यार्थ्याची प्रगती व्हावी हाच त्याच्या पाठीमागचा एकमेव हेतू आहे. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन द बिगेस्ट पिटफॉल ऑफ द एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साईज फिट ऑल. आणि सोल्युशन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बिग डेटामुळे काय मिळत आहे, आपल्याला उत्तर मिळत आहे की सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आणि चांगल्या प्रकारची शिक्षण पद्धती ऑनलाईनची मिळत आहे. वी हॅव इनोव्हेरेबल युजर्स बिग डेटा. विद्यार्थी मित्रांनो, बिग डेटाचा वापर भरपूर प्रमाणामध्ये होतो आहे. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्च, अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनॉमिनॉन अँड हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरीज अँड इट इज अ जिनी इन आवर हँड. एक आपण भौगोलिकरित्या माहिती आपल्याला आश्चर्यकारकरित्या मिळू शकते. त्याच्याबरोबर सरकारी यंत्रणासुद्धा याच्यामुळे व्यवस्थितपणे चालत आहे इंटरनेटमुळे. अँड इट इज जिनी. आणि आपल्याला थोडक्यात असं म्हटलेलं हे जिनी आहे आपल्या हातचं. आपल्या हातचं एक जादुई यंत्र आहे. आपण ज्या वेळेला म्हणून त्यावेळेला कोणतीही माहिती आपण गुगलवरती विचारली तर ताबडतोब आपल्यासमोर येत असते. म्हणून हे एक आधुनिक काळातला जिन आहे किंवा आपल्या हातचं एक बाहुला आहे असं म्हटलं तरी, जादुई बाहुला आहे असं म्हटलं तरी चालेल. इट लाईज इन आवर हँड्स टू मेक ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या हातातलं हे बाहुलं जरी असलं तर ऑप्टिमम यूज, योग्य अशा प्रकारचा वापर मानव जातीसाठी योग्य याचा वापर व्हावा, दुष्कृत्यासाठी वापर होऊ नये, हा याच्या पाठीमागचा हेतू आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात.